आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे। अजिंक्य योद्धा या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सामाजिक आणि राजकीय कर्तृत्वावर आधारित चरित्रपर पुस्तकाचं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरातील नक्षत्र सभागृह इथं प्रकाशन झालं। डॉक्टर अरुण कनेर लिखित हा चरित्र ग्रंथ नागपूरच्या साई ज्योती प्रकाशनामार्फत प्रकाशित करण्यात आला आहे। या पुस्तकात देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय जीवनातील संघर्ष, ध्येयनिष्ठा, संघटन कौशल्य, प्रभावी नेतृत्व, लोकाभिमुख प्रशासन आणि विकासाभिमुख राजकारणाचा प्रेरणादायी आणि अभ्यासपूर्ण आलेख असल्याचं लेखक अरुण कणेर यांनी सांगितलं। या कार्यक्रमाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार माया इवनाते, आमदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे दक्षिण पश्चिम नागपूर, पश्चिम नागपूर आणि दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराअंतर्गत आजपासून स्कॅनिंग कॅम्पला प्रारंभ झाला। 15 जुलैपर्यंत तिन्ही विधानसभा क्षेत्रात एकूण 75 ठिकाणी हे स्कॅनिंग कॅम्प्स आयोजित करण्यात येणार आहेत। आज आयोजित 7 स्कॅनिंग कॅम्प्समध्ये एकूण 2102 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली। कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयानं नवाचार मंत्र या आपल्या प्रमुख राष्ट्रीय नवोन्मेष मंचासाठी नोंदणीची अंतिम मुदत या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत वाढवली आहे। त्यामुळे अधिक महत्त्वाकांक्षी उद्योजकांना संधी मिळेल। इंडोनेशिया वर्ष 2026 आणि 2027 या काळात 15 महिन्यांच्या कार्यक्रमाद्वारे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या ऐतिहासिक देशभेटीची शताब्दी साजरी करणार आहे। आकाशवाणी न्यूजशी विशेष संवाद साधताना इंडोनेशियातील भारताचे राजदूत संदीप चक्रवर्ती म्हणाले की उद्यापासून सुरू होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्यादरम्यान या विशेष कार्यक्रमांचा शुभारंभ केला जाईल। भारतीय हवामान विभागानं उद्या छत्तीसगड, गुजरात, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश इथं मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे। दरम्यान विदर्भात मागील 24 तासात गोंदिया जिल्ह्यात सालेकसा इथं सर्वाधिक 120 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। नागपूर, यवतमाळ, अमरावती आणि वाशिम इथंही अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। उद्या वर्धा, अमरावती आणि वाशिम वगळता अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल। नमस्कार।